भीमाशंकरकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाची दुरावस्था झाली आहे। मनसर घोडेगाव भीमाशंकर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत। श्रावण सुरू होण्यास काही दिवस उरलेत। भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांचे हाल होण्याचा अंदाज आहे। त्यामुळे मनसर घोडेगाव भीमाशंकर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। यामुळे भाविकांना त्रास होण्याचा अंदाज हा वर्तवला जातोय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। उत्तर पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या भीमाशंकर रस्त्याची दुरावस्था जर पाहिली तर खड्ड्यात रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती आहे। मोठ्या प्रमाणात देशातून या ठिकाणी बम भोले बाबाच्या दर्शनासाठी प्रवासी येत असतात किंवा स्थानिक नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जात असतात। या ठिकाणी आपल्यासोबत प्रवासी आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या रस्त्याची? सर, रस्त्याची फार दुरावस्था आहे आणि आजच्या डेटला इथे रस्त्याला एवढे खड्डे पडलेले आहेत काही तर टोटली ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे या खड्ड्यांमुळे। आज रोजी कालच या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यावरून पूर्ण मारामाऱ्या झालेल्या आहेत। लेडीजला मारहाण झालेली आहे, ती पोलीस स्टेशनला कंप्लेंट सुद्धा गेलेली आहे। तुम्ही हवं तर याची शहानिशा करू शकता। आणि या PWD सार्वजनिक बांधकाम खात्याचं आहे ना, याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे। आता काय होते, भीमाशंकरची श्रावण महिन्याची यात्रा आहे सोमवारची, पण तोपर्यंत आज पहिला श्रावण येतो 15 ऑगस्टच येतो। ते नेमकी त्या टायमाला आहे ना, तुम्ही जे काम करणार आहे ना, तो आता गव्हर्नमेंटने सध्या सही ॲक्च्युअली केलं पाहिजे। एवढे मोठे खड्डे आहेत ना, ते फायद्यात झाले पाहिजे। येणारे जाणाऱ्या भाविकांना त्रास झाला नाही पाहिजे त्याला। मदरेकर, जय महाराष्ट्र, आंबेगाव, पुणे।